पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पोहे आणि बटाट्याचे कटलेट। त्यासाठी घेतलेले साहित्य: पोहे घेतलेले आहे 1 वाटी, मी ते भिजवून घेतलेले होते 5 मिनिटं। बटाटा मी उकडलेला घेतलेला आहे। शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून। गाजर घेतलेला आहे बारीक कट करून। कोथिंबीर घेतलेली आहे कट करून 1 वाटी आणि वाटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी। 2 ब्रेड मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहेत। मी 3 मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत। कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अर्धी वाटी। लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा। चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा। लाल मिरची घेतलेली आहे बारीक कुट करून आणि चवीनुसार मीठ। पोहे घेते, बटाटा टाकते, शिमला मिरची, गाजर, वाटाणा, कोथिंबीर, आणि हिरव्या मिरचीचा कूट आणि चवीनुसार मीठ। थोडंसं जिरं। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। आता चांगलं मिक्स झालेलं आहे। आता मी कटलेट्स बनवायला तयार करते। आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। गरम होईपर्यंत मी बाकीची तयारी करते। कॉर्नफ्लॉवर मध्ये मी मसाले मिक्स करून घेते। चांगलं मिक्स करून घेते। हे पाणी टाकते त्याच्यामध्ये थोडं मी। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। कटलेट मी आता बनवून घेते। छोटासा गोळा घेतलेला आहे। हे सगळे असे बनवून घ्यायचे आहे। जास्त मोठे नाही बनवायचे, मीडियम बनवायचे। सर्व कटलेट बनवून झालेले आहे। मी आता पुढची तयारी दाखवते। आता हे ब्रेड मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर हे असं मी भिजवून घेते आणि याला ब्रेडची पावडर लावते। आता मी तेलामध्ये, तेल गरम झालेलं आहे, आता मी दाखवते। मस्त लालसर तळून घेते। आता हा झालेला आहे तळून। मी आता बाकी सगळे असे तळून घेते। आता तळून झालेले आहे, मस्त क्रिस्पी दिसते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा।